नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आमचा चौथा पेपर, त्यामुळे आता आम्ही कॉलेजला चाललोय. आता वाजे सकाळचं 9:30 काय, तर जाऊया कॉलेजमध्ये आणि भेटूया. चला डायरेक्ट कॉलेजमध्ये भेटूया. पेपरचा तर अभ्यास झालेला, पण अभ्यास करून कोण मोठं झाले असं म्हणत सगळी मोठी मोठी उत्तर पाठ करून आम्ही गेलेलो कॉलेजमध्ये पेपर द्यायला. आणि दरवेळी सारखं ह्यावेळी पण आम्हाला कॉलेजमध्ये गेला कोण भेटलं बघा. आल्यावर विनीत दिसलाय बघा, अभ्यास करायला. विनीत अभ्यास प्रत्येक वेळेला अभ्यासच करत असते. आम्ही तर नुसता रिल्सा काढावली, अभ्यास करायला. काय 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 आय जस्ट हेट दिस एक्झाम. सांग नाही, नॉर्मली आपली पब्लिक मराठीतली आहे. काहीच मला मराठी पण आठवण झाले आता. एवढा अभ्यास केलाय. विनीतचा खेळ झाला वाटतं. विनीतची कुठली तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे बहुतेक, आणि त्याला त्याचा अभ्यास करायला भेटणं म्हणून आता इथे वाटाले मला विषय. कसं आहे खरं? अच्छा काय आजचा पेपर कसा आहे? आजचा हागणार आहे चांगला. आणि मायक्रोसॉफ्ट घेऊन तुला चांगलं वाटाले का वाईट वाटाले? तुला कसं वाटायला? मला तर एकदम घाण वाटाले. ऍडमिशन घेऊनच त्याला ऍडमिशन घेऊनच संपले आमचं. तुमचं काय वाटाले? पछतावा झाला इथे. तुम्हाला काय आहे सई? बेंगलोर सोडून आलो इकडे. हा आयुष्यातलं सगळ्यात मोठं रिग्रेट आहे. जाऊदे का गाईच, एवढं पासआउट करूया फर्स्ट इयर तेवढं. आता आमच्यासोबत आहे आता हर्षल दादा सूर्यवंशी. येजूचा वाघ आहे, जेमिनायचा टॉपर आहे हा. काही आता 2 मिनिटापूर्वी विनीतनं आम्हाला सांगितलेला की नंबर एमबीए बिल्डिंगला पडलाय, आणि आता लगेच सांगायला की नंबर इथं ए ब्लॉकला पडलाय. लवकर हे बघा आता पळालाय बघा. आणि ही गाईज पण आता आलेली आहेत लपाल्या. तर काही एवढी धावपळ कसली आणि पेपरच्या 5 मिनिट अगोदर विषय नेमका काय झालता हे मी पुढच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लेन केलं. तर पुढचा पार्ट बघण्यासाठी तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चिठ्ठी गावली माझी, मॅडमनं सोडलं मला. पहिल्या चिठ्ठी गावली म्हणून सोडलं.